गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येकाला सुख मिळवण्याची संधी येते, पण मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, 4 मार्ग येत असतात। म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला जर सुख मिळवण्यासाठी हे 4 मार्ग कोणते आहेत ना, ते आपण आज पाहणार आहोत। म्हणजे असा या दुनियेमध्ये मनुष्य नाही त्याच्या जीवनामध्ये हे मार्ग येत नाही। पण कधी कधी होतं काय की मनुष्य या 4 मार्गांना घाबरून या 4 मार्गांना पायदळी तुडवून पुढे जातो। मग त्याच्या जीवनामध्ये सुख राहील का बरं? कधीच राहणार नाही। म्हणजे हे 4 मार्ग कोणते आहेत ना, त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। पहिला मार्ग पाहूया, स्वभाव नम्र ठेवा। बघा, कारण नम्र माणूस आहे ना, सगळ्यांच्या मनामध्ये घर करत असतो। म्हणून माणसाचा स्वभाव आहे ना, तो नम्र असायला हवा। नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता, समर्थांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे। नसे गर्व अंगी सदा वेतरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी, नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा, यही लक्षणी जाणिजे योगी राणा। म्हणजे ज्याच्या अंगामध्ये गर्व नसतो ना, जो नित्य वैराग्य संपन्न करतो, जो क्षमाशील असतो, ज्याचं मन शांत असतं, आणि असा दयाळू योगी जो असतो ना, त्याला कधीही लोभ होत नाही, तसेच लोभ शोभही होत नाही, तो कधीही दिनवाणा नसतो। या लक्षणांनी तो योगीराज ओळखावा ना। पण मनुष्याचं जीवन तसं वागतो का मनुष्य? मनुष्याच्या पूर्ण जीवनामध्ये आहे ना, बघा, मनुष्याने नम्र राहायला हवं, पण तो नम्र कधी राहत नाही। शेवटचा काळ जरी आला ना, तरी तो स्वतःच्या संपत्तीला चिकटून बसतो। मग अशा मनुष्याचा काही फायदा आहे का बरं? जो मनुष्य नम्रतेमध्ये राहत नाही, त्याच्या जीवनामध्ये अहंकार चिकटल्याशिवाय राहत नाही। म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही आहे ना, त्यामध्ये आपण समाधान मानायला हवं। आपलं घर संसार सुखाचा असेल ना, तर वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या सुखामध्ये दुःखाचं सावट करू नका। काही मनुष्य एवढे दुर्गुणी असतात ना, संसार सुखाचा असून सुद्धा जास्त कमवण्याच्या नादामध्ये काही ना काही असे दुर्गुण करून बसतात। मग चांगला चाललेला संसार आहे ना, तो सुद्धा दुःखी होऊन जातो। म्हणजेच मनुष्याने या संसारामध्ये जगताना आहे ना, प्रत्येक जवळच्या माणसाची कदर करायला हवी। कारण मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळतो का बरं? अजिबात नाही ना। म्हणून या जन्मातील माणसं तुम्हाला पुन्हा भेटणार नाही। म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागायला सुरुवात करा। काही वेळा माणसाची प्रकृती आहे ना, ती औषधानं बरी होत नसते, तर प्रेमानं बोललेल्या 2 शब्दांच्या या आधारानंच ठीक होते ना। म्हणून शब्दाला अजिबात धार नको, त्या शब्दाला धारेऐवजी आधार हवा। आणि हा आधार आहे ना, तुमचं हे वैखरी देत असते, तुमचे हे कर्म देत असतात। पण आपल्या जीवनाचा शेवट आहे ना, आपले हे कर्मच करतात ना। म्हणून या कर्माना आहे ना, थोडं घाबरून वागावं। समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये हा शांत स्वभाव आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये धनसंपत्तीसुद्धा निर्माण करतो आणि माणसंसुद्धा जोडली जातात।
पण मनुष्याला एवढी घाई असते की लगेच त्याला सर्व सुख हवं असतं. मग भगवंताचा काय उपयोग बरं? ज्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे, त्याच्या मर्जीनं सगळं चालतं, हे जेव्हा तुझ्या लक्षात येईल ना, तेव्हा तू समाधानी सुद्धा होशील आणि सुखी सुद्धा होणार आहे. बघा, आपण पाहत होतो, आयुष्यामध्ये सुख मिळवायचं असेल ना, तर कोणत्या 4 मार्गांनी सुख मिळेल? पहिला मार्ग, पहिला स्वभाव नम्र ठेवा. आता दुसरा मार्ग पाहूया, शब्द गोड ठेवा. बघा, कारण गोड बोलणं आहे ना, ते नात्यांना आयुष्यभर टिकवत असतं. आणि हे गोड बोलणं मनुष्याच्या जीवनामध्ये सुखच निर्माण करतं ना. तुम्ही कधी जीवनामध्ये बघा, रामायण कधी पाहिलेलं आहे का? कधी तुम्ही आयुष्यामध्ये एक वेळा रामायण ऐकावं, रामायण पाहावं, महाभारत ऐकावं, महाभारत पाहावं. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, बघा, तुम्ही रामाचं पूर्ण चरित्र पाहिलं ना, रामाच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी झालं नाही. श्रीकृष्ण स्वारींच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही कमी झालं नाही. कितीही दुःख जरी आले ना, तरी त्या हसूमध्ये, त्या स्माईलमध्ये त्यांचं दडून जायचं. म्हणजे मनुष्याचा स्वभाव आहे ना, किती दुःख आलं तरी समोरच्याला दाखवू नये. बघा, कारण हे मनुष्याचा काळ आहे ना, हा काळाचा फेरा कधी येईल आणि कधी उलटफेर होईल ना, ते आपल्याला सुद्धा कळणार नाही. पण भगवंत सुद्धा जाणतो ना. भगवंताला सुद्धा त्यामध्ये कमी कसर आलेली नाही. भगवंताला सुद्धा माफ केलं नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे आपण जर रामायण पाहिलं ना, बघा, असं म्हणतात ना की काही प्राप्त जर आपल्याला झालं ना, तर जास्त हवेमध्ये उडू नये. बघा, तुम्ही श्रीरामांना पाहिलं असेल. श्रीराम यांना रात्री अयोध्येचं राज्य मिळणार होतं, पण सकाळी भेटला वनवास. ते तर स्वतःसुद्धा देव होते ना, आणि आपण तर माणसं आहोत. म्हणजे ज्यानं ही पृथ्वी निर्माण केली, ज्यानं ही सृष्टी निर्माण केली, त्यांची सुद्धा पूर्ण एका तासामध्ये पूर्ण जीवन बदललं. म्हणजे जीवनामध्ये कोणता काळ कसा येईल ना, कोणता दिवस कसा येईल, ते आपण सांगू शकतो का बरं? अजिबात नाही ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये जी जोडलेली माणसं आहेत ना, त्यांच्याशी योग्य नातं ठेवा. कधी कोणता दिवस शेवटचा असेल ना, हे सांगता येत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, दिसे लोचणी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी, पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत अनंत शोधून पाहे. म्हणजे हे म्हणा, या डोळ्यांना जे दिसत आहे ना व इंद्रियांना ते जाणवत आहे, ते कल्पानुकल्प राहणार नाही. म्हणजे थोडक्यात काय बरं, जे जे आपल्याला या डोळ्यांनी दिसतं ना, ते सर्व खरं आहे असं तुला वाटत असेल ना, तर तुझी फसगत होऊ शकते. म्हणजे आकारास आलेल्या सर्व वस्तूंना हा काळ नष्ट करून टाकतो ना. म्हणजे हा प्रळयकाळी सर्व नष्ट होणार आहे, काहीही उरणार नाही. म्हणून हे म्हणा, जे शाश्वत आहे ना, तू त्याचा शोध घ्यायला हवा. पण मनुष्य मात्र स्वतःच्या घमेंडीमध्ये, स्वतःच्या अहंकारामध्ये स्वतःच एवढा अहंकारी होतो ना, त्याला काहीही दिसत नाही. त्याच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात ना, त्याच्या मीपणामुळे एक दिवस त्याचं जीवन पूर्ण लयास जातं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या आयुष्यामध्ये आहे ना, नदीचं पाणी गोड असतं, कारण ती नेहमी देत राहते ना. समुद्राचं पाणी खारट असतं, कारण तो नेहमी घेत राहतो. नाळ्याचं पाणी नेहमी दुर्गंधी देत असतं, कारण ते थांबलेलं असतं. आणि देत राहाल तर सगळ्यांना गोड वाटाल, घेत राहाल तर खारट वाटाल, आणि थांबलात ना तर सगळ्यांना बेकार वाटाल. म्हणजे आयुष्याचं हे गणित कसं आहे बरं?
मनुष्याचं जीवन कसं असावं बरं? फक्त तुमच्या वैखरीमध्ये जी ताकद आहे ना, मग उन्हाळा असो, हिवाळा असो की पावसाळा असो, जर तुमच्या वैखरीतून निघणारा शब्द आहे जर गोडा असेल ना, तर मनुष्याचं नातं हे निरंतर प्रेमळ राहतं. मनुष्याचं जीवन कसं असावं बरं? एखाद्यानं आपल्या नकळत म्हणावं, हा मनुष्य एवढा गोड आहे ना, मला हा दिसला की असं वाटतं भगवंत माझ्या समोर आला. याचा चेहरा पाहिल्यानंतर मला असं वाटतं सद्गुरूंचं दर्शन झालं. एवढे आपण श्रेष्ठ आहोत का? आपल्याबद्दल एवढं चांगलं कोणी बोलतं का बरं? कधीतरी या गोष्टींचा सुद्धा विचार करायला हवा. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये, मनुष्याच्या वैखरीमध्ये हे शब्द गोड असायला हवे. आता आपण आताचा मार्ग पाहिला, दुसरा मार्ग पाहिला, तो शब्द गोड असायला हवे. आता तिसरा मार्ग पाहूया, मन शांत ठेवा. हा मन शांत ठेवायचा मार्ग आहे ना, कारण शांत मनातच समाधान असतं ना. जर मनच वायफल असेल, जर मनच दुर्गुणी असेल, तर मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणून या मनाला शांत करण्यासाठी ते आपल्या हातामध्ये आहे का बरं? बघा, तुम्ही कधीतरी विचार करा, तुमचं मन शांत व्हावंसं वाटत असेल तर तुम्ही स्वतः करू शकता का बरं? अजिबात नाही. जर स्वतःचं मन तुम्हाला शांत करायचं असतं ना, तर कोणताही मनुष्य करू शकत होता. पण मन शांत करण्यासाठी काय लागतं बरं? भगवंताच्या नामस्मरणाशिवाय मन कधीच शांत होत नाही. आणि हे मन शांत करायचं असेल ना, तर त्याला लागतो तो म्हणजे संवाद. हा संवाद आहे ना, अतिशय महत्त्वाचा आहे. मनुष्याच्या जीवनामधून आहे ना, या शब्दांचं माध्यम नसून तो एक मानसिकच पूल आहे ना, जो माणसाला माणसाशी जोडत असतो. म्हणून मनुष्याचं मन आहे ना, हे प्रत्येक ठिकाणी ठरवत असतं की मनुष्याचं मन शांत आणि संयमी असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये अनुभवसुद्धा पाहायला मिळतात. मनुष्याच्या जीवनामध्ये साक्षीदारसुद्धा निर्माण होतो. आणि तो साक्षीदार कोण असतो बरं? माझा भगवंतच असतो ना. म्हणून मनुष्यानं भगवंताच्या चरणाशी लीन होऊन हे मन शांत करावं. पण मन शांत त्याचं लवकर होतं का बरं? कधीच होत नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, खरे शोधिता शोधिता शोधता है, मना बोधिता बोधिता बोधता है, सपरी सर्वही सज्जनाचे नियोगे, भरानी चयोपाविजे सानुरागे. म्हणजे ह्या परमसत्याचा शोध आहे ना, जोपर्यंत मनुष्याला लागत नाही तोपर्यंत त्याचं मन शांत राहील का बरं? कधीच राहणार नाही. या मनाला वारंवार समजवलं ना, तर त्याला नक्कीच समजतं. पण हे सर्व संतांच्या संगतीनंच घडेल ना, दृढ निश्चयानं घडेल, दृढ प्रेमामुळं ते प्राप्त होईल. आपण जर विचार केला की मला कोणत्याही भक्ती मार्गाची गरज नाही, माझं मीच भक्ती मार्ग करेल, मला कोणाही सांगण्याची गरज नाही, पण तसं होतं का बरं? कारण हे मन आहे ना, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला काही क्षण लागत असतो. काही क्षणात ते दुसरीकडे जात असतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये हे मन जर आपल्याला स्थिर करावंसं वाटत असेल तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, उपासनेशिवाय त्याला दुसरा कोणताच पर्याय नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे. कारण हे जगातील हे परमतत्व आहे ना, ते कधीही इंद्रियांना दिसत नाही. म्हणजे समर्थांनी बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. दिसेना जणी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे, करी घेऊ जाता कदा आढळेना,
जणी सर्व कोंदाटळे ते कळेना. म्हणजे या जगामध्ये या इंद्रियांनी जे परमतत्व दिसत नाही ना तेच शोधावं. म्हणजे जे जे डोळ्यांना दिसत नाही ते खरं आहे. नीटपणे पाहिलं ना की ते खरं रहस्य दिसून येईल. ती वस्तू हातात घेऊन पाहता येत नाही. ते ब्रह्म आहे ना सर्वत्र भरडून उरलेला आहे. हे जोपर्यंत मनुष्याच्या लक्षात येत नाही तोपर्यंत खरी भक्ती घडली जाईल का बरं? आपलं मन शांत होईल का बरं? म्हणून आयुष्यामध्ये आहे ना कधी कधी आपल्याकडे संपत्ती भरपूर असेल तर आपण दान धर्म करायला सुरुवात करा. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये या गोष्टी घडत नाहीत ना नुसती पुंजी करून ठेवून काय करणार आहात बरं? प्रत्येकाचं जीवन एक गोष्ट प्रत्येकानं लक्षात घ्या. या जीवनामध्ये आपण जन्मलो आहोत ना ते जन्म घेतला कशासाठी घेतला बरं? हा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारला का? कधीतरी हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. मी या जीवनामध्ये जन्माला आलो, कशासाठी जन्माला आलो, माझा उद्देश काय आहे? जोपर्यंत तुम्ही हा विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्षाची प्राप्तीसुद्धा होणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना हा अहंकार मनुष्याचा अधोगतीचा कारणच आहे ना. हे असत्य आहे ना ते नेहमी स्वतःला म्हणत असतं मी सत्य आहे. पण सत्य कधी म्हणतं का मी सत्य आहे? त्याला दुसऱ्याला सांगावं लागत नाही की मी सत्य आहे. पण मनुष्याचं जीवन एवढं अहंकाराने भरलेलं असतं ना तो सत्याला तिथे जागा देत नाही. मग त्याला बरोबर काय आणि चूक काय यामधील फरक कधी कळेल का बरं? कधीच कळणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायाशी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे गुरुवीण तो सर्वथाही न दिसे. म्हणजे ज्या ईश्वरापासून हे त्रैलोक्य निर्माण झालं ना त्या ईश्वराला कोणी विचारत नाही, त्याचा शोध कोणी घेत नाही. तो नक्की या जगामध्ये आहे, या विश्वामध्ये आहे यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. हा जो परमेश्वर आहे ना तो सूक्ष्म असल्यामुळं तो गुप्तच आहे ना. गुरुकृपेशिवाय तो कधीही दिसू शकत नाही. म्हणजे गुरुची कृपा ही किती महत्त्वाची आहे बरं. जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये गुरुकृपा होते ना बघा आपण आदल्या दिवशीचं निरूपण आहे ना त्या निरूपणामध्ये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण का करावं? ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये का जरुरी आहे? हे मन आहे ना हे मन तुमचं शांत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जो भक्ती मार्गामध्ये आहे ना त्यानं निदान 7 दिवसाचं या महिन्यामध्ये पारायण करा. हे पारायण तुमच्या जीवनामध्ये अधोगतीपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेली स्वप्न असतील, तुमच्या जीवनामध्ये तुमची अडकलेली कामं असतील, म्हणजे तुमच्या सुख समृद्धीचं प्रतीक ते पारायणच आहे ना. म्हणून ते पारायण तुम्ही अवश्य करायला हवं. त्याचा फायदासुद्धा तुम्हाला नक्की होणार आहे. आता आपण शेवटचा मार्ग पाहूया. आयुष्यात जर तुम्हाला सुख मिळवायचं असेल ना तर हा 4था मार्ग म्हणजे कर्म. मनुष्यानं कर्म चांगले ठेवायला हवे. हा काळ आहे ना कधीच कोणाला चुकला नाही आणि कधीच कोणाला त्याने क्षमासुद्धा केली नाही. जो क्षमा करत नाही त्याला काळ म्हणतात आणि जो क्षमा करतो ना त्याला भगवंत म्हणतात. म्हणजे काळामध्ये आणि भगवंतामध्ये किती फरक आहे बरं. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना मनुष्यानं भगवंताची भक्ती करायला हवी. जर तुम्ही काळाच्या तोंडामध्ये गेलात ना तर तो तुम्हाला कधी खाऊन टाकेल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणजे हा काळ आहे ना तो कधीच कुणाला चुकला नाही. कधी तुम्हाला दारिद्र्यातून तुम्हाला श्रीमंत बनवेल, कधी तुम्हाला श्रीमंतीमधून कंगाळ बनवेल हे सांगता येत नाही.
म्हणून आयुष्यामध्ये हा मीपणा आहे ना, तो आपण कमी करायला हवा. कर्मानं जीवन वागायला हवं. पण मनुष्य मात्र कधी कर्मानं जीवन वागतो का बरं? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तू संतांची संगत जर पकडली ना, तर तुझे कर्मसुद्धा व्यवस्थित होत जातील. पण आपली संगतच वाईट असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती आल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत विशेष मोडी. म्हणजे या संतांची संगत आहे ना, ही इतर संगतीपासून आपल्याला बाजूला करत असते. म्हणजे जर तुमच्या जीवनामध्ये वाईट प्रकार घडत असतील, जर तुमच्या जीवनामध्ये दुःख येत असतील, जर तुम्ही चांगल्या मनुष्याची संगत जर पकडली ना, तर त्याच्याकडून आपल्याला नक्कीच चांगलं उत्तर मिळतं. त्याच्याकडून नक्कीच आपल्याला चांगला मार्ग मिळत असतो. म्हणजे वाईट संगतीपासूनच चांगल्याकडे जाण्याचा मार्ग हा संत संगतीपासूनच मिळतो ना. आणि त्याच्या उलट जर तुमची वाईट मित्राची संगत असेल, तर तुमच्या जीवनात घडलेली चांगली गोष्टसुद्धा वाईटाकडे जात असते. म्हणून ती तत्काळ मुक्तीचा लाभ करून देणारी संगत आहे ना, ती संतांची संगत आहे. म्हणूनच साधकाला सत्संग त्वरित मुक्त करतो ना. सत्संगामुळे द्वैतभाव पूर्णता नाहीसा होऊन जातो. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक येणारा काळ आहे तो तुला गिळंकृत करण्यासाठी आलेला आहे. म्हणूनच त्याला घाबरून भगवंताशी एकजूट हो, कारण हा काळ तुला सोडणारा नाही आहे. जर तुला काळावर विजय मिळवायचा असेल ना, तर भगवंताच्या नामाशिवाय तुला दुसरं काहीही भेटणार नाही. भगवंताच्या नामाशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. जो राम आहे ना, जोपर्यंत तुझ्या या आत्म्यामध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत हा राक्षस आहे ना, तुझ्या या शरीरातून बाहेर जाणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, कळे या कळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटळी सर्व साक्षी अवस्था. म्हणावून मणी शब्द कुंठित राहे, तुगे तोची तो राम सर्वत्र पाहे. म्हणजे हे गुरुकृपेनं ज्ञान झालं म्हणजे ते परमात्मा स्वरूप कळतं ना, त्याचा आकलनसुद्धा होतं. ते सर्व साक्षी अवस्था ही विलीन होऊन जाते आणि मन उणमण होऊन जातं ना. शब्द कुंठित होऊन जातात. मन एका परमात्म्याखेरीज सर्वत्र काहीच दिसत नाही. म्हणजे हे सर्व परिस्थिती तुमच्यासोबत घडेल कधी? जेव्हा तुम्ही भजनामध्ये दंग होऊन जाल, जेव्हा तुम्ही उपासनेमध्ये लीन व्हाल, भगवंताचे चरण तुमच्या डोळ्यासमोर दिसतील. म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे ना, सर्व कामामध्ये तुम्ही निर्माण कराल ना, तेव्हा तुमची अवस्था अशी होणार आहे ना, तुम्हाला सर्वत्र प्रकाश दिसू लागेल. तुमच्या जीवनामधले जे टेन्शन आहे ना, ते हळूहळू कमी होऊन जाईल. म्हणजे भगवंताची प्रचिती यायला सुरुवात होईल. तुमच्या जीवनामधले प्रश्न ते आपोआप सुटले जातील. म्हणजे कसलीही कमतरता राहणार नाही. आणि ही परिस्थिती निर्माण कधी होईल बरं? जेव्हा भगवंत तुमच्यावर कृपादृष्टी करेल, आशीर्वाद देईल, तेव्हाच होईल ना. आणि कृपादृष्टी होईल कधी? जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करू. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य समोरच्याला सांगतो, भक्ती करा, तुमच्या जीवनाचे तुमचे प्रश्न सुटून जातील. पण जोपर्यंत माणूस माणसामध्ये राहत नाही, तोपर्यंत भक्ती करून देव होणार आहे का बरं? अगोदर मनुष्याने आहे ना, माणूस म्हणून जगायला सुरुवात करा. कारण जोपर्यंत माणूस माणसाला देव मानत नाहीत ना, तोपर्यंत भक्तीसुद्धा घडली जाणार नाही. आणि हे कर्मच ठरवत असतात ना. म्हणून माणसानं माणसाच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं,
माणसानं इतरांच्या जीवनामध्ये दुःख न देणं हीच खरी भक्ती आहे आणि हेच खरे कर्म आहेत. जो या कर्मामध्ये पास झाला ना तो भक्तीमध्ये सुद्धा पास झाला म्हणून समजा, आणि तोच मनुष्य भगवंताला आवडतो. खरी भक्ती आहे ना मनुष्याला हेच शिकवते ना की दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख पहा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. हीच खरी नीतिमत्ता आहे ना, आणि आयुष्यामध्ये सुखामध्ये राहण्यासाठी आहे ना. हे 4 मार्ग गरजेचे आहेत. आता आपण हे 4 मार्ग पाहिले. स्वभाव नम्र ठेवा, शब्द गोड ठेवा, मन शांत ठेवा, चांगले कर्म करा. हे 4 मार्ग आहेत ना, तुमच्या जीवनामध्ये अधोगती कधीच निर्माण करणार नाही. तुमचं आयुष्य सुख समाधानामध्ये निर्माण होईल. सुखानं तुम्ही आयुष्य जगाल. तुमच्या जीवनामध्ये वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. हीच भक्ती आहे ना. जोपर्यंत मनुष्याला हे कळेल ना की दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं हीच खरी भक्ती आहे, तेव्हा खरा भक्तिवान मनुष्य होणार आहे, तेव्हा खरा सुखी मनुष्य होणार आहे. आणि आपण सुद्धा त्यातलेच आहोत ना. म्हणून दुसऱ्याचं जीवन शांतीनं भरून टाका. तुमच्या जीवनात सुद्धा शांती येईल. जय जय रघुवीर समर्थ.